सारंगपूर जिल्हा शिवनी मध्य प्रदेश येथून ती विटा भट्ट्यावर नाका नंबर 2 इथे एक विटा भट्ट्यावर काम करायची। तर तिचा आत्तेदीर हा नागपूरला येणार होता, तर तिच्या पतीने तिला म्हटलं की तू समोर निघून जा, मी मागून येतो। तर ती बबिता आणि तिचा मुलगा अमित देवेन युनाते वय 5 वर्ष असे ओंकारनगर येथे त्या दीरासोबत आले। रात्री 2 वाजता इथे पोहोचल्यामुळे ते दिवसभर झोपलेच होते। तर दुपारी सुद्धा ती झोपलेली असताना हा जो लहान मुलगा आहे हा उठून खेळण्याकरिता कन्स्ट्रक्शन साईटवर कन्स्ट्रक्शनच्या जागेवर इकडे तिकडे फिरत होता। तर लिफ्टसाठी जो 5 फूटचा गड्डा बनलेला होता त्याच्या बाजूला प्लायवूड लागलेलं होतं। तर नमूद मुलाने ते प्लायवूड सरकवलं आणि तो त्या पाण्याने भरलेल्या गड्ड्यात पडला। तर थोड्या वेळाने ही जेव्हा बबिता उठली तर तिला मुलगा न दिसल्याने तिने इकडे तिकडे शोध घेतला, तर तिला तो मुलगा टाक्यात दिसला। तर तिने लगेच त्याला टाक्यातून काढले आणि मेडिकलमध्ये आणले। मेडिकलमध्ये उपचारादरम्यान नमूद मुलाचा पाण्यात डुबल्यामुळे मृत्यू झालेला होता। मेडिकलमधून मेमो प्राप्त झाल्याबरोबर आम्ही अधिकारी व सगळे या घटनास्थळी गेलो। पूर्णपणे जे आजूबाजूचे लोक आहेत सगळ्यांना विचारपूस केली। त्यांनी सांगितलं की हो, मुलगा तिथूनच काढण्यात आलेला होता आणि ही कन्स्ट्रक्शन साईट मागचे 1 ते 1.5 महिन्यापासून बंद आहे। तर त्याच्यानंतर आम्ही एक ॲक्सिडेंटल डेथ मर्गचं प्रकरण दाखल केलेलं आहे आणि सध्या तपास सुरू आहे।